विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षम् प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांत विदां वरिष्ठं कुंडलिकावलयदेवता महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हरि उच्चारणी अनंत पापराशी हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे ऋणाग्नी मेळे समरस झाले ऋणाग्नी मेळे समरस झाले ऐसे नामे केले जपता हरी ऐसे नामे केले जपता हरी हरि उच्चारण मंत्राघात हरि उच्चारण मंत्राघात फलीभूत बाधा देणे तेथे फलीभूत बाधा देणे तेथे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त बनवली सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ ग्रंथातील 11व्या क्रमांकाचा अभंग आपला चालू आहे। दर एकादशीला होणारं जे प्रवचन आहे त्या प्रवचन सेवे अभंगाचं चरण चालू आहे 3रं हरि उच्चारणी मंत्र हा आणि पळे भूत बाधा हे चरण चालू आहे। हरि उच्चारणी अनंत पापाचे हरि उच्चारणी हरिचा उच्चार केल्यावर अनंत पाप जातात जातील शिक्षण तृणाग्नी समरस झाले तैसे नामे केले जपताहारी हरि उच्चारण मंत्र आगाध फळे भूत बाधा घेणे तेथे ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ न करवे अर्थ उपनी हरि नाम किती भारी आला हरिमुखे म्हणा हरिमुख 4 भाऱ्या नाव आले अभंग गुरुचरणात हरिमुखे म्हणा आहेच ना हरि उच्चारणी पहिलं पुन्हा हरि उच्चारणी मंत्र हा आगाध ज्ञानदेव म्हणे हरि माझा किती भारी हरि आला 4 भारी हरि आला अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी 4 भारी हरि अभंगात त्या नामाचं महात्म्य याला श्लेष अलंकार कोणता अलंकार श्लेष अलंकार एक शब्द पुन्हा पुन्हा ज्या अभंगात येत असेल तिथं श्लेष अलंकार जोडला त्या वाक्यानं किंवा कवीनं असं नाही होतं की श्लेष अलंकार करून ज्ञानेश्वर महाराज हरि नामाचं महत्व आणि हरीचे महत्व सांगतात। हरि उच्चारणे मंत्र हा लौकिक भूतबाधा आणि अलौकिक भूतबाधा म्हणजे शाब्दिवृत्तीनं अर्थ लक्षणावृत्तीनं अर्थ शाब्दिवृत्तीचा अर्थानं भूतबाधा म्हणजे पिशाच्य आणि पिशाच्याची बाधा लयाला जाते। आपण पाहिलं की हरिचा नामाचा उच्चार राम नामाचा उच्चार केल्यावर भूत घेऊ लागलं तुळशीदासजी महाराजांनी असं तुम्हाला मी गती एखादा सांगितलं हे लौकिक अर्थ आहे। आणि पुन्हा सांगितलं की वा खरे भूत हे आपल्याला लागलेले कोणते पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश हे 5 भूत लागलेले आणि या 5 भूतांना आपल्याला दोषी गेले आणि जन्म मरणाचा सोहळा भोगायला होता पण आणि लौकिकातले जे भूत आहे पिशाच्य म्हणतात ते पिशाच्य हरिभक्तीनं हरिनामानं जात हे खरे
त्या अधिक मासाच्या नियमामध्ये प्रतिष्ठान नावाचं गाव, प्रतिष्ठान म्हणजे पैठण, त्याचं नाव काय? प्रतिष्ठान, आपल्या पैठणचं नाव. आता वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण तिथं आहेत आणि आजही आपल्या महाराष्ट्रात, सगळ्या महाराष्ट्रात आपल्या एक नंबरचे ब्राह्मण कुठं असतील? आता विद्वान आहे. दक्षिण काशी म्हणले जाते. पैठण म्हणजे साधं गाव नाही. अहो तिथं काशीमध्ये जाऊन सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या ब्राह्मणांना नंबर लावलेला त्या काळात. गागाभट्ट कुठली होती? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला की गागाभट्ट पण आहे गावची पहिली मूळ रहिवासी आपल्या पैठणचे. पैठणचीच होती गागाभट्ट, पण तिथं गेले, काशीला जाऊन पंडित झाले, तिथं विद्वान, तिथं मान्यता मिळाली. बरं, नाथांचा चिरंजीव हरी पंडित याला काशीत अग्रगणी स्थान होत. नाथ महाराजांचं त्याचं जमत नव्हतं, कारण काय पंडित आणि भक्त याचा फरक आहे. पंडित अनुभवाचं ज्ञान नाही, भक्ताचं अनुभवाचं ज्ञान आहे. पण पंडिताला मी पंडित आहे अशी घमेन अंतःकरणात तयार होते, म्हणून भगवत भक्ताला कमी समजितात. त्यांना वाटते त्यांना काय येत आहे, करीत असतील कीर्तन भजन, पण आमच्या इतकं त्यांना ज्ञान आहे का असं कोणाला वाटायला लागतंय? त्या पंडिताला, शास्त्री माणसाला असं वाटायला. ती त्याची घमेंड हरिभक्ताची ओळख होऊ देत नाही. ही त्याचा दोष नाही, त्याच्या गर्वाचा दोष, त्याच्या अंतःकरणाची घमेंड आहे, गर्व आहे, त्या गर्वाचा दोष आहे. म्हणून नाथ महाराज कळले नाही कोणाला? हरिपंडिताला. पण पंडित आता हरिपंडित म्हणजे यंतम होता, गावढाळ होता, येडा होता, मूर्ख होता असं मात्र कोणी म्हणायचं नाही. मग बापाच्या विरोधात का जात होता? त्याच्या पांडित्यामुळं. त्याच्यामुळं यांचं भक्तीतून होतं, आणि मग भक्तीतून असल्यामुळं प्राकृत भाषेत सांगायचं. प्राकृत लोक होते नाही मराठी भाषेतले, मग मराठी भाषेतूनच लोकांना सांगावं आणि लोकांचा उद्धार व्हावा अशी तळमळनाथांच्या अंतःकरणात त्याला ती कळत नव्हती. आणि सर्वं करुणं ब्रह्म आहे अशा बोधावर गेलेल्या महात्म्याला कुठे विटाळन चंडाळे, ते विटाळ चंडाळाला थोडं सोळं मानित नव्हते. कोण? नाथ महाराज. आणि ते सोळं त्याला पटत नव्हतं, त्याला जमत नव्हतं. ती सोळं ओळख पाहिजे, ते कमी जास्त जर झालं तर त्याला ते खपत नव्हतं. कोणला? हरी पंडितला. आणि पुन्हा प्राकृत भाषेत काय सांगायचंय? उच्च भाषेत सांगावं, संस्कृत भाषेत सांगावं, हे दादाला कसं कळत नाही असं त्याला वाटत होतं मनाला. ते काही म्हणत नव्हता, पण त्यांचं वागणं यांना पटत नव्हतं हरिपंडितला. म्हणून हरिपंडित राग केला होता, काशीला जाऊन बसला होता. आपण जिथं शिकलो या क्षेत्रात तिथं पंडित पदवी मिळली आणि सगळ्या काशीत अग्रगणी स्थान मिळालं. हरिपंडित काशी क्षेत्रात विद्वान आहेत आता गाजल्या गेले. जाऊ आपण नको इतर नाही काशीला असं काही राहिलं असेल, पण ते कशामुळं नाथ महाराज कळायला नाही तर त्याच्या पांडित्यामुळं. ते पांडित्य म्हणण्याचा अभिमान त्याला आला आणि त्या अभिमानानं संत कळाला नाही. त्या अभिमान त्याचा दोषी आहे. खरं तर ते दोषी नाही तर विद्वान माणूस होता तो. म्हणजे त्यानं काशी क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राचं नाव गाजविलं. म्हणजे महाराष्ट्राच्या आताही महाराज मला वाटतं बरेचसे काही, आता उदाहरणार्थ बच्चूलाल गया तीर्थावर आहे ना, तुम्ही नव्हते, तुम्हाला बच्चूलाल होता, तुम्ही होते त्याचा माझं तक्रार म्हणजे झाली पहिल्या भारी काय झालं त्याला म्हणून लावलो मी. या लोकांची पिंडदान पंचच होत्या, सगळी काशीतलं ब्राह्मण त्याच्या होऊन पाणी केलं. बघा आता विचार करा, आपल्या पैठणचा ब्राह्मण गेला आणि त्याचे हे नातू पंतू बसवला, कळलं, आणि आज त्याचं वर्चस्व येते. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले विद्वान काय कमीत काय? काशीत नाव गाजविले आपल्या महाराष्ट्रात. पण भानगडी जी आहे, काशीतले पंडित आहे ठीक खरे, पण पैठणातले दक्षिण काशी म्हणून गाजल्या गेले पंडितांचं गाव आहे. कोणतं? पैठण. आजही विद्वान आहेत पैठण, आपल्या महाराष्ट्रात एक नंबरचे विद्वान पैठण. तर त्या काळामध्ये 200 वर्षापूर्वी 250 वर्षापूर्वीची गोष्ट.
त्या पैठणात विद्वानांचं गाव आणि सगळेच ब्राह्मण उच्च दर्जाने वागणारे, चांगल्या पद्धतीनं वेदांगाचा अभ्यास करणारे, सदा वेद घोष पैठणात चालतो. या काळात फार जोरात चालत होता आणि अशा काळातली गोष्ट नाथांच्या काळाच्या नंतर. बरं, वेद शर्मा नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी मोठी झाली, थकलेली दोन्ही नवरा बायको. वय कमीत कमी त्यांचं 90 वर्ष. दोघांचंही वय म्हातारा, कोणी संतान नाही. वेदशास्त्र संपन्न अभ्यासू ब्राह्मण, पण बाई पतिव्रता, बाई बी चांगली होती. आणि हा अधिक मास आला होता, गणेचा महिना, आणि गंगेच्या स्नानाला गोदावरीच्या झुंडीच्या झुंडी जायची अधिक महिन्यात. अधिक महिना म्हणजे की गोदावरीचं स्नान करायला काय भाविक लोक, त्या काळातले लय भाविक लोक होते. घरी आंघोळ्याच करायचे नाही लोक, बाहेर जाऊन यायचे 5-5, 10-10 पोटाहून. पैठणला आज बी येतात ना लोक आणि आंघोळ्या करतात गंगामाईमध्ये. ते गंगामाईत आंघोळ्या करणं, आपुदान करणं इत्यादी क्रिया सुरू करायची. भगवंताचं नामस्मरण घ्यायचे, वेदांचा घोष, असं ते पैठण होतं. आणि रोज आंघोळीला लोक जायचे. त्या म्हातारीच्या डोळ्याला पाणी आलं. बंद करा, कोणापाशी द्या ना, इकडे आणा, इकडे आणावं, याच्याकडे द्या, हुशाराकडे द्या, होते नीट. काय गरज नाही, त्या इकडे हुशार माणसाकडे होत्या करून गरे काय करायचं नाही, त्याला ओपन करून पुन्हा म्हणतो आपल्या बर. ते पाहिले लोक चालले आंघोळ्याला रोज आपण थकलो, आपल्याला गंगामाईला स्नानाला जाता येणार, काय करावं असं वाटलं मला. हेच झालं. एवढं भगवान विष्णू परमात्मा, कृष्ण परमात्मा त्याची ह्या महिन्यात भक्ती घडायला पाहिजे, पण आपल्याला असं मनाला वाटलं. ते ब्राह्मण वेद शर्मा बाहेरून आला म्हातारा, आणि बघितलं तर म्हातारी खेच करू लागली. जरा लहान तोंड करून बसली. त्यानं विचारलं, का लहान तोंड करायला, काय चिंता वाटायची तुला? काय नाही म्हणली, धोंड्याचा महिना एवढा मोठा, बघा नाही की मोठा येणारा पर्व काळ, आपल्याला गंगेचं स्नान रोज घडायला पाहिजे. आपण पहिले केले, पण आता पहिला नाही रोज आपण, म्हणून हे सगळं वाटतं. लोक आंघोळीला चालले आणि आपल्याला काही जाणवत मी थकले जरा. प्रत्येक ब्राह्मणाचं बोलणं उल्लंघन करून जाणारी नव्हती. नवऱ्यानं मोकळी देवी जाय किंवा स्वतः चलतो संग चल तरच जाणारी होती. अशी नव्हती ती मनानं काही करणारी. कळलं का? आज तसं नाही. आज मोकळीक नसते तरी तुम्हाला नाही करायचं का नका करून मी जातो. पाठच झालाय आता. तुम्हाला करायचं तर करा, नाही तर घरी बसा, मी चालले. त्याच्या मनात मी नसलं करू कष्टी जरी झाला तरी कीर्तनाला निघाली तो. त्याचं जेवायचं राहिले, त्याला जीव घालावली आणि मग कीर्तनाला जावं. ते जा म्हणला तर, नाही जा म्हणला मनात नसेल तर कीर्तनाला जाऊ. पण त्याला उपाशी घेऊन मी कीर्तनाला जात्या. आजचा दिवस आज काही राहिलं नाही. कशात परमार्थ व्हायला आणि कशात पुण्य व्हायले हेच लोकायला कळणार ना. पाप व्हायला का पुण्य व्हायले, त्या पाप पुण्याचं काही बाधाच कळणार लोकांना. म्हणून घ्या नवरा उपाय घेऊन त्याला मर्जीच्या विरुद्ध वागणं कीर्तन ऐकणं कोणा देवानं शिकवले म्हणजे कळच ना. पण ती तशी नव्हती बुटी. मग ते बुड्डा काय म्हणता, आपल्या दोघाला वयवृद्ध खाऊ. अधिक मासात स्नान गोदावरीचं घडाय महिनाभर जाऊ दे. आता 3 दिवस शेवटी राहिले. 3 दिवस खाट्यानाटे आपण आंघोळ तुझ्या संघटना हाताला धरून मी येतो, मी तू आपलं टाकलेल्या पाळी काट्या हातात धरून आपल्या हळूहळू जाऊन गंगेत आंघोळा करीत जाऊ. असं दोघांचं ठरलं. दोघांचं ठरल्यावर दोघं जण बिचारी काट्या घेऊन आणि झुंजुरुक ब्रह्ममुहूर्तावर गंगेच्या स्नानाला जायचे. 2 दिवस त्यांनी आंघोळ्या केल्या. तिथं आपुदा आणि त्या ठिकाणी किती केलं, विधी विधान सगळं, देवाला दिवा लावणं हे करणं, भक्ती पांडुरंगाची म्हणजे कृष्ण रामाची भक्ती. तिसऱ्या दिवशी रोजच्या प्रमाणे निघाली. पण ते टाइम समजणार नाही. म्हातारा त्यावेळेस गाड्या नव्हत्या. टाइम कळणार नाही. भरलं निघालो मोटर चालले आंघोळीला. आंघोळीला चालले आणि गंगेच्या काठावर गेले. गंगेच्या काठावर त्या झाडावर एक पिशा
आणि ते जुनं पैठणातली गोष्ट आहे बरी, की आताच्या पैठणातली गोष्ट नाही. हे नाग घाट ऐकतात ना, ज्ञानोबारांनी दिलेला बोलवला आणि ती मोठ्या मोठ्या दगडाची वाड आहे, टाकी दगड मोठमोठ्या दगड फुटबाय फुटाच्या फाळी बंदच आहे ते वाडा मोठा आहे. असं आहे ना ते मध्ये त्याला तशी वाडे बघाय तिथं, म्हणजे परत पडलेत ना त्या वाडे, मोठमोठ्या दगडाची वाडे, ते जुनं गाव आहे. ते चालले नाग घाटावर आंघोळीला, तिथे पिशाच्या झाडावर आळेकडे राहतात वेराला देऊ लागलो. पिशाची ओळखलं त्यांना भीती वाटली आणि मग त्यांना विनंती केली त्या पिशाच्या, मला यातून इथून मुक्त करा, मला यातून इथून, तुम्ही पुण्यवान आहे, खूप पुण्य तुमच्याकडे दिलं, मला यातून इथून मुक्त करा असं ते म्हणून. हे घाबरले गेले ना, होता देव वाटतंय म्हणतात. ते म्हणले येताना आम्ही आंघोळ करून तुला पुण्य देतो, पण आम्हाला आंघोळला जाऊ दे, त्रास काय देवा हे आरिष्ट आणलं. त्यांना असं वाटलं, दुःख वाटलं, आमच्या संकट झाला असंही वाटलं, काय रात्रीचा पकड काही आपल्याला कळालं नाही असं, आणि गेले आंघोळीला. आंघोळ करून वापस आल्यावर आम्ही या जन्मात 3 दिवस स्नान केले, ते पुण्य तुला आम्ही नको असं म्हणले. आणि त्यांनी ते 3 दिवसाचं पुण्य त्याला अर्पण केलं तर पिशाच्या भूताला. बरं पिंगट केसन 11 श्लोकात होतं, पण 3 दिवसाचं पुण्य त्याला दान केल्यावर विमान न्यायला म्हणला त्या पिशाच्या. या सत्संगतीमुळं, या पुण्यवानामुळं त्या भूताचा होता आणि भूत उतरून गेलं. तर भगवंताच्या भक्तीचं सामर्थ्य, नामाचं सामर्थ्य अलौकिक आहे, त्याची गणता करता येत नाही. वेद शर्मा ब्राह्मण नुसता वेद पाठक होता असं नाही, भगवंत आहे. बघा ना, गंगेची आंघोळ करण्याची प्रवृत्ती वेदशास्त्र संपन्न माणसाला व्हावी, म्हणजे भक्त आहे की नाही तो. नाही तर वेदशास्त्र संपन्न झाले आणि वेदांताचा थोडाफार अभ्यास झाला की मग जगन्मिथ्य ब्रह्म सत्य जीव ब्रह्म हे म्हणा, मग मीच देव आहे म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, मला कुठं दुसरा देव आहे अशी म्हणण्याची तयारी असते त्यांनी. पण काही काही लोक तसे नसतात. ते असं ज्ञान जरी झालं असलं तरी ते ज्ञान गिळून टाकतात, आणि ज्ञान गिळून टाकूनही जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, हो न संगीती सोडू नये, सोडणं पाहिजे. हो, जीवनमुक्त जरी ज्ञानी पावन झाले तरी देवतीर्थ भजन सोडलं पाहिजे. आणि जर सोडलं तर मग ते भक्ती विना झाला ज्ञानी. ते कसा झाला तर भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही रांडविनी जीवी, शृंगारूपै केला, भक्तीविन झाला ज्ञानी त्याचा. विधवाबाईनं दागिनी घालावी, विधवाबाईनं घालायली काय, वरमाळ घालायली काय, चिपळ्याच्या माळा घालायची काय, नेकलेस घालायली काय, काजळ लावायली काय, पावडर लावायली काय, कोण करायली नकरा? रांडोबाई. रांडोबाईचं कामच नाही, फक्त काळे मणी गळ्यात असले पाहिजे. म्हणजे त्यामुळे ते वैधव्याचा दागिना, मंगळसूत्र नसलं पाहिजे बरं. कपाळाला जास्त मुक्का, कुंकू नाही, आणि साधं पांढरं लुगडं, आणि दर महिन्यात चप्पी नाही. विधवा ओपन शास्त्रात आहे पहिलं, आता हे नकरी निघाली नवीन नवीन. पहिले पासून विधवाला ओपन आहे. तुम्ही भाजलं कोण बाईला कोण या आमच्या ती खोटी म्हणा. जुन्या काळात म्हणजे बऱ्याच, म्हणजे याचा अर्थ 70-80 वर्षापूर्वी ब्राह्मण समाजात तो जुन्या म्हाताऱ्या त्या समाजाने आता सोडून दिलं, कोणी ओपन करणारे नाही. आता त्या समाजात जर सोडलं असत मग इतर समाजाचा विचार करायची गरज नाही. तर इतर समाजाला आपल्या रामप्रभूची आई कौशल्या माता मग ओपन होत, तिला पांढरे कपडे होते, कौशल्यला, सुमित्रेला, कैकेयीला, कळलं, ओपन होतं त्यांना. त्या काळात ओपनच होतं ते. सतीच जाऊ लागली, कौशल्या सती जाऊ लागली, पण लोकांनी रोखलं नाही, जाऊ दिलं.
राम वनवासाला गेलेत बाई, तू नको सती जाऊ. आणि जुन्या काळात गरोदर स्त्रीला एक सती जाण्याची परवानगी शास्त्रानं सांगितलेली नाही, की गरोदर पोटातला गर्भ आहे, तू सती जाऊ नको, असे बंधन होते. नाहीतर मग एरवी बाया सती जात होत्या. संसारी माता सती जाऊ लागली, नको म्हणली. वैधव्यानं जगणं चिट्टी करणं काही चांगलं आहे का? जगल्यापेक्षा गेलेलं बरं असं ते म्हणा. पण नाही जाऊ म्हणजे याचा अर्थ पहिल्या काळात माता भगिनी ओपन करीत होती, ती ओपन करून योग्य आहे. पण आता तसं नाही, त्या विरुद्ध वागणं सगळं झाले. आणि मग असं जर श्रृंगार करीत असेल विधवा बाई, मग तसा झाला ज्ञानी. गांधव्याने देवी आणि भक्तीविने झाला ज्ञानी तैसा. तसा ज्ञानी भक्ती वाचू नये, त्याला शोभाच नाही. भक्ती नाही तर ज्ञात्याला शोभा. ज्ञात्याकडे काय असली पाहिजे? भक्ती अंगात असली पाहिजे. मग पैठणचा वेद शर्मा ब्राह्मण भक्त होता आणि विद्वानही होता. लेकरूबाळ कोटी नव्हतं, नसू द्या ना, पहिले काही पाप असेल प्रतिबंध पापाचा म्हणून लेकरूबाळ झालं नसेल. पण भूताचा उद्धार केला त्या वेद शर्मा. आणि वेद शर्मा ब्राह्मणाला शेवटी विमान द्यायला आला. त्याला उत्तर उद्धरलं हो, पण अंतिम समयाला त्या नवरा बायकोला विमान न्यायला आलं आणि विमानात बसून घ्यायला गेले, स्वर्गाला गेले. असं भगवत भक्तीचं महात्म्य. म्हणून इथं काय म्हणतात ते, हरि उच्चारण मंत्रा आघात फळे भूत बाधा घेण्यात येते. हे असे जे बाह्य पिशाचे आहेत, म्हणजे लौकिकाचे पिशाचे, हे पळून जातात. पण याहून हे पिशाचे पळाले. कोणते? हे शरीरात पंचमहाभूत. आणि पंचमहाभूत हे माया कार्य, मायेची पोर येत नाही. कोणाची पोर येत? हा, मुळामध्ये शुद्ध ब्रह्म आणि शुद्ध ब्रह्म स्वरूपावर आश्रित असणारी माया, शुद्ध स्वरूपावर आश्रित. आणि त्याच मायेला आश्रित राहून त्या शुद्ध ब्रह्माला आपण शेवल केलं. काय केलं? हा, शेवल केलं. आणि शेवल केल्यावर तिथून एक गर्भ तयार झाला, त्याचं नाव आहे महत्व. त्रिगुणाची एक मूस. महत्व म्हणजे काय? त्रिगुणाची एक मूस तयार. आणि त्या त्रिगुणाच्या मुशेला 3 फांदाळी फुटले. मग ते तिवनाडू निघाला. तिवनाडू म्हणजे 3 खाली. ब्रह्मा, विष्णू, महेश. लक्षात आलं? आणि पंचमहाभूत. पंचमहाभूत पृथ्वी, अप्तेज, वायू आणि आकाश, हे भूत आहेत. आणि या पंचमहाभूतापासून बरं काय, पंचभूत पंचमहाभूताचे शरीर तयार. एकमेकात ते मिसळले. तुम्हाला तर ते एका सांगितलं नाही. कोणतं भूत किती टक्के मिसळले म्हणलो? कोणी सांगतात? हा, तुझं डोकं चांगलं आहे, उपयोग नाही. डोक्याचा फायदा घेत नाही. तुझं चांगलं जेवण काय करायचं? जेवण चांगला त्याचा फायदा घ्यायला पाहिजे होता, एक असतो. दुसऱ्या भूताचा भाग आपल्याला या भूतात, आणि असे एकमेकात झालं मिश्रण. आणि अशा मिश्रणापासून हे तयार झाले. कळलं? हे शरीर. आता इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, आणि मनबुद्धी, चित्त आणि अहंकार किंवा अंतःकरण म्हणा एक. हे सगळे इंद्रिय आणि अंतःकरण हे भूतांचंच कार्य आहे. हे त्या भूतांचंच कार्य आहे. बरं, पण मला वाटतं अंतःकरण आपण तिकडून पंचमहाभूताचं साभास आणि ते सत्वगुणाचं कार्य. अंतःकरण कशाचं कार्य? सत्वगुण. सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे त्यामध्ये ज्ञान आहे. त्यामध्ये काय? ज्ञान आहे. पंचप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान रजोगुणापासून तयार झालेली. म्हणूनच तर खाल्लेलं पचतं त्या प्राण अपानामुळंच. आणि त्याचाच धर्म इथे भूक लागणं, तहान लागणं. भूक तहान म्हणजे आपल्याला लागते ना, प्राणामुळेच लागते. एकच आहे बरं काय. जर प्राण नाही शरीरात तर भूक तहान लागण्याचं काम नाही. म्हणजे सुधादृशा हे कार्य किंवा हे धर्म कोणाचे? प्राणाचे. सुख दुःख मानणं हे धर्म कोणाचा आहे? मनाचा. विषय भोग भोगणं हे धर्म कोणाचा? इंद्रियांचा. कोणाचा? इंद्रियाचा आहे. विषय सेवन करणं धर्म इंद्रियाचा आहे. हा, इंद्रिय विषय सेवन करतात, त्याच्यात आपला संबंध नाही. विषय वाचणे काही आणि सर्व धर्म नाही, असं स्वभावाची पायी इंद्रिया. स्वभाव विषयाशिवाय ते नव्हतच नाही. मग एक
पंचकर्मेंद्रिय रजोगुणाचं कार्य, त्याच्यामध्ये काही तमोगुणाचं कार्य येते. उदाहरणार्थ गुड आहे ना, गुड मलनिक्षेप करणं हे तमगुणाचं. लघवी येणं आणि वीर्य इत्यादी सकलन होणं हे त्या लिंगाचं काम आहे, ते रजोगुणाचं. कोणत्या होता तो कोणतं कार्य हे ठरलेले त्याच्याप्रमाणे ते होतं. आणि 5 ज्ञानेंद्रिय इथे सत्वगुण आहे, इथे काय सत्वगुण आहे आणि म्हणूनच त्या इंद्रियामध्ये ज्ञान आहे. हो बर. आता उदाहरणार्थ हे गोलक आहे, हे डोळा, हे डोळ्याचं गोलक, पण त्या डोळ्यामध्ये जर मनात वृत्ती असेल तरच ते पाहू शकतो. वृत्ती नसेल तर डोळा पाहू शकत. डोळा देखण्याची आहे, डोळा त्याची सूर्य नव्हता असायचे. मग सिद्ध पदार्थ देखवणार आहे आणि स्तब्ध आहे अंधारी. त्याला उजेडाची सहायता लागेल की ना डोळ्याला, प्रकाशाची सहायता एक आणि पुन्हा वृत्तीची सहायता. काय पाहिजे? ज्यावेळेस प्रकाश होईल शुद्ध आणि त्या शुद्ध प्रकाशामध्ये डोळ्याची आणि तिथं वृत्ती जाईल तर तिथं हे घट आहे, हे मठ आहे, हे गिलास आहे, हे तांबे आहे असं ज्ञान होईल. मग डोळ्याची वृत्ती गेली, प्रकाशही असला, उजेडही असला, डोळा गेला तिकडं बघायला तरी वृत्ती तिथं नाही तर काम करीत नाही. म्हणजे मागून मन पाहिजे. वृत्ती मनाचीच असते ना, म्हणजे अंतकरणाची वृत्ती असते. वृत्ती मन म्हणा, बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, अहंकार म्हणा, ही वृत्ती त्याचीच असते अंतकरणाची. एकंदरीत हे सर्व. म्हणून तर असे म्हणले की पंचमहाभूत आणि त्यापासून जन्मलेले इंद्रिय, माया पहिली आणि मायेची लेकरे ते कोण? भूत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे मायेपासून जन्मलेले, बरोबर आहे. आणि त्या 5 महाभूताचे जन्मलेले इंद्रिय, सगळे इंद्रिय त्या 5 महाभूतात येते. हो, म्हणजे माया कार्याचं कार्य आहे. लक्षात आलं की नाही? हो. आणि अशा प्रकारे हे आणि चरणवरणादी क्रिया इत्यादी क्रिया, झोपणं, हे ते, जेवण, खाणं हे करतात. म्हणून तर मला वाटतं एक नाथांनी भरून गेले, त्या भरणामध्ये सत्वगाती ओंगा त्याने सफळ होईल. हसू नका तुम्ही, आणि शिमग्यावर वर्णन आहे. शिमगा कोणती गाठी? ओंगा. सत्वगाती ओंगा त्याने सफळ होईल शिमगा. तुम्ही हसू नका तुम्ही, त्याच्यामध्ये वर्णन आहे. भूत सगळ्याची कारटी, विषय गोऱ्या चोरटी. कुठले कार्टे म्हणजे ते? भूत सगळ्याची कारटी म्हणजे महाभूत आणि त्याच्या कारटे ही इंद्रिय आहेत. लक्षात आलं? भूत सगळ्याची कारटी आणि विषय गोऱ्या. मला शिमग्याला पोरगावऱ्या चोरीत होते पहिले चोरीत होते, आम्ही चोरल्या. आता ते पोर चोरते काय? गौरी नाही, गाबडी नाही, येणपडे काय होते राहत. पहिलं चांगलं होतं, तुम्हाला वाटतंय खरी. आम्ही चोरल्या गावऱ्या इवायना विचार आणि बोंब होती. लहानपणी करत नाही नव्हतं. हे केलं आपण गाव करतो. मग रस्त्यानं चोरलेल्या माणसाला शाळे पण कोणी काय म्हणली शिमगाय म्हणून म्हणतो. पण आम्ही शाळे आता पाहते तेच आम्हाला ऐकू द्या. देऊ नाही ना भाई. बस पण त्याशी आम्हाला पाहते. मी काय म्हणलं ते वर काय ते माणूस चाललं आणि त्याला काय शिकायची सगळं येते मला. तिथून चालूच बच्चा होतो. म्हणजे गौऱ्या चोरणं, हे करणं, ते करणं, उडवेची उडवी पार कोणा. मग त्या बायानं बोंबलाय. माल गावली होताला, कोणी राखून बसायच्या, कोणी कवाड लावायच्या. कवाड लावली भितळावर तोडून जाणं, भितळावर तोडून जायचं मनातून कवाड उघडे. मग ते पहिल्या काळात होतं. मग त्याच्या विभाग रचलंय. भूत सगळीची कारटी, ते विषय गोवऱ्या. पंचमहाभूत आहे त्या सगळेचे कारटे कोण आहेत? हे इंद्रिय. आणि त्या कोणत्या गौऱ्या चोरतात? हा विषय. आणि मग विषयाच्या गौऱ्या इंद्रियानं चोरल्या. लक्षात आलं
की पुन्हा त्या जीवाला जन्मावं लागतंय. विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत जन्म मरण कधी चुकत असं आपल्याला भूतानं बोलशील बरं काय. घोडसू मारायले पण तुम्हाला कळणार घोडसू मारायले. आणि हे पंचमहाभूत आहेत ना, यांची झाडणी करायला हे सगळे आपल्या शरीराच्या बाहेर गेले पाहिजे. एकही होत आपल्या शरीरात राहिलं न पाहिजे. आणि लक्षात ठेवा, इंद्रियाधिकाचं सर्वांचं बरं काय अधिष्ठान हे शरीर. शरीर असलं तर अंतःकरण आहे. स्टँड म्हणतात त्याला काय म्हणायचं, स्टँड आहे. आता उदाहरणार्थ माईक आहे, माईक लावायचे पण कुठे लावायचे, स्टँड. मग स्टँड असेल तर माईक, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावर फिट केल्याशिवाय. आता उदाहरणार्थ टीव्ही आहे, पण टीव्हीलाही काहीतरी स्टँड असतं तेव्हा ते तयार करता येईल, यंत्र तयार करता येतं ना. तसं अंतःकरण रूपी जे यंत्र आहे हे जर ईश्वराला तयार करायचं असेल तर आधी हे स्टँड बनवावं लागते ना. ईश्वराला सुद्धा हे काय बनवावं लागतंय, हे स्टँड आहे बरं का बनवा. तुमचं स्टँड चांगलं आहे पण वरलं यंत्र बिघडलंय. हा तेव्हा खरं बोलते ते. स्टँड कसं आहे त्याचं, हे शरीर चांगलं आहे पण यंत्र काम करे नाही, टीव्ही मतमत करायची. बिगार कशाची, स्टँडची का मधल्याच्या ह्याची आहे, मधल्याची बिगार आहे. काही लोकांची मधलं चांगलं असते पण स्टँड बिघडलेला असते. बरोबर आहे की नाही, असं होते. पण ईश्वराला अंतःकरण ज्यावेळेस फिट करायचं असते, फिट इंद्रियाधिक पंचप्राण इंद्रिय अंतःकरण हे ज्यावेळेला फिटिंग करायची ईश्वराला, त्यावेळेला आधी काय निर्माण करावं लागतं, ईश्वर. आणि शरीर कशापासून बनवायचं तर पंचमहाभूत. आज सगळं पंचमहाभूताचं ते त्रिगुण आणि पंचमहाभूत. याशिवाय ह्या 8 पदार्थाशिवाय 9वा पदार्थ या जगात नाही. हे सगळे 8 पदार्थच आहे जे दृश्यमान जगत आहे. आणि त्या दृश्यमान जगताला आधार लक्षात आलं, व्यापक एक तत्व आहे, त्याचं नाव आहे ब्रह्म. ते ब्रह्म व्यापक आहे, सर्व ठिकाणी व्यापक आहे, आतून बी आहे. आणि ते शुद्ध ब्रह्म आहे, ते आपलं स्वरूप आहे. पण ते आपलं स्वरूप आपण विसरलो आणि या भूताईनं आपल्याला येडं करून टाकलं. जन्मनेहमी घोषणागोष्टी सुरू आहे. ह्या जन्मसंपला तरी चिमणी कुत्र मांजर या अनेक 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 आपल्याला जन्म मिळणार आणि अनेक आपण जन्म घेणार, फिरत राहणार. काय पुनरपी जननम पुनरपी मरणम आणि पुनरपी जननी जठरे इह संसारे खरु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. किती वेळ जन्मा यावे, किती व्हावे म्हणून जीव घ्यायला शरण गेला विठूसी असे हे. आणि असं जन्म मरण आपल्याला व्हावं लागायले. हे जर तुम्हाला जन्म मरण चुकवायचं असेल तर तुम्ही हे भूतबाधा झाली का हे निवारण का. भूतबाधा कशामुळे झाली असं कोणाला वाटेल बरं काय. भूतबाधा तर ही भूतबाधा अविद्येमुळे झाली. मग अविद्या तरी का भरसायली आहे, अज्ञानामुळं. खेळ तरी का चालायला, कशामुळे चालायला, तुम्हाला कळणं म्हणून चालायला असं म्हणाय. न कळणे हे अज्ञान. म्हणजे ब्रह्मस्वरूपाविषयी काहीच न कळणे याचं नाव काय, अज्ञान. आणि ब्रह्मस्वरूपाविषयी पूर्णपणे कळणे त्याचं नाव काय, ज्ञान. अज्ञान या दोन्ही गोष्टीत ना. आणि हे दिसतंय की विज्ञान. मग तुम्हाला आधी अज्ञान नाही करावे लागेल. काय नाही करावं लागेल. आणि मग अज्ञान नाहीच करायचं जर असेल तुम्हाला तर सद्गुरूचा महावाक्य उपदेश झाला पाहिजे. मग ठीक आहे, सद्गुरू महावाक्य उपदेश करतील, तुमचं अज्ञान घालवितील. त्यासाठी अंतःकरणाची शुद्धता पाहिजे. अंतःकरणाची शुद्धता असेल ह्या पुढच्या गोष्टी घडू शकतात, घडतात. अंतःकरणाची शुद्धता नसेल तर मग बांधलेल्या परी जाय वाया. कसं वाया जाय, बांधलेल्या परी वाया. म्हणजे बांधलेल्या परी म्हणजे कळलं का, ज्यावरी पेरली उकाने राहिली बांध झाली, काय उपयोग होईल.
हा तसं. वांजानं होती लेकुरे तर काय करावे भरतारे? बरोबर आहे की? नवरा जरी चांगला असेल तर वांजा असल्या बाई काय करावं तिला? बरं असं बी आहे, नपुसका पुरुषाशी तर बाई काय करील त्याची? बाई चांगली म्हणते पण पुरुष नपुसक आहे, लेकरू होत आहे. म्हणजे दोन्ही समान पाहिजे की नाही? पुरुष बी आणि स्त्री बी, तेव्हा लेकरू होत आहे. नाही तर दोन्ही पैकी एक कमकुवत असेल तर लेकराचा अभाव, आणि दोन्ही कमकुवत असतील तरी अभाव. दोन्ही सक्षम असतील तर तसंच आहे. सद्गुरु आणि शिष्य या दोन्हीचा अधिकार सारखा असला पाहिजे. हे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असले पाहिजे. आणि शिष्य विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मोक्ष हे साधन चतुष्टय संपन्न सिद्धी असला पाहिजे. तर त्याचा उपयोग होतो, तर फायदा होतो, अन्यथा फायदा होत नाही. मग साधन चतुष्टय संपन्न शिष्य होण्यासाठी त्यानं काय करावे लागते? आधी भक्ती. आणि त्या भक्तीतलं प्रमाण काय असेल, मुख्य अंग काय असेल तर नामस्मरण. भक्तीतलं मुख्य अंग काय? नामस्मरण. वारं नामस्मरण ही भक्तीतलं मुख्य अंग. बाकीची भक्ती तुम्ही म्हणता होती आम्ही हळकुंड म्हणून, सुपारी म्हणून, हळद कुंकून, यावन त्यावन, हे एवढं लवकर सुद्धा एक कर्म करतात. पूजापैकी पूजा पाठे नाही, कर्मांग एक करतात. आणि या कर्मांगाला फार बाधा असते, कारण त्यात एक सुतक आहे, हळद कुंकू हाता येत नाही. मोठ्या कुठा नाही त्याच्यामध्ये बारकाई 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 कर्मकांड. पण आमच्या उपासना कांडात एवढीशी बारकाई नाही. भगवंताचं नामस्मरण उपासनेतलंय, आणि ते कोणालाही घेता येतं, कोणाही काही भलत्या काळी नामावली निजल्याने गाता उभा नारायण, करता कीर्तन सुखे डोळे. किंवा नामाची नाही विधी विधान, नामाची नाही कर्मबंधन, आशनी भोजनी शैनी दान, नाम पावन हरीचे. असं भगवंताचं नामस्मरण भक्ती प्राधान्य उपासना कांडाचा निर्वाह आहे. आणि असं नामस्मरण तुम्ही घेतलं की काय करील? तुमचं चित्त शुद्ध करील. आणि चित्त शुद्ध होणं म्हणजे मला वाटतं पारमार्थाचं 90% काम होणं. आणि जेव्हा तिला भक्ती हा तिथं जे आपली चित्तवर वा तेव्हा ती मदत होती त्याच्यानी नाही. हो तेव्हाच ते शुद्ध झालं. कळलं? हा 90% काम झालं. अंतकरण शुद्ध, अंतकरण शुद्ध महाराजायचे नाहीत तर तुमचा विचार कसा करीत बसायचे? आमचे अंतकरण शुद्ध नाहीत. होय बाळवा, गरुड अंतकरण आहेत आमचे शुद्ध नाही. ज्ञानच नाही आमच्याकडे. उग तोंड म्हणजे एरवी तोंड भरो का विचारा, अंतकरण विषयाची थारा, तरी नातोडे का धनुर्धरा त्रिशुद्धी मी. कळलं? काय उपयोग आहे? उपयोग नाही ना. तोंड भरो का विचारा, आंधळ्या गरुडाचे पंख हाती, ते गवण्या उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपकी ठाती ज्ञाने. किती कर्म करा तुम्ही, ते ज्ञानपूर्वक असलं पाहिजे. जर ज्ञानपूर्वक जर नसेल कर्म, आंधळ्या गरुडाचे पंख, गरुडाचे पंख आहेत म्हणजे त्याला भरारी मारता येते. एखाद्या माणसाला इथून उडला की दिल्लीला जाऊ शकते, पण काय नाही डोळे. दिल्ली पुढे दिसती का? उपयोग नाही. आंधळ्या गरुडाचे पंख ते कवण्या उपयोगात जाते. मग सत्कर्माचे उपके ज्ञानाशिवाय ठाकून. म्हणजे सत्कर्म जर तुम्हाला करायचं असेल तर काय आली पाहिजे? वैराग्य, भक्ती ह्या गोष्टी अंतकरणात याव्या लागतात. आणि वैराग्य होती केव्हा येते? अंतकरण शुद्धी केव्हा होते? की भगवंताचं नामस्मरण केल्यावर आणि अंतकरण शुद्धी होते. बाकीची साधना जरी असत्याल त्यांना अंतकरण लवकर शुद्ध होत नाही. भगवंताच्या भजनानंच अंतकरण शुद्ध लवकर होते, हे निश्चित खरं. का? तेवढाच अभिमान येत नाही. आणि कर्मकांडात म्हणलं की अभिमान आल्याशिवाय, आणि अभिमान आला तो कामाने वाया गेला. काय उपयोग आहे? जेव्हा तिळभरी होय अभिमान, तो समान वेरू देवा, आणि त्याच्यामध्ये वाटलं होते माणसाचं. म्हणून भगवंताचं नामस्मरण घेतलं की अंतकरण शुद्धी होते. अंतकरण शुद्ध झालं की माणूस काय मल विक्षेप विरहित होतो. अंतकरण शुद्ध होणे म्हणजे मल विक्षेप विरहित होणे. 3 दोष आहेत आपल्या पाठीमागं.
कोणते कोणते? मल विक्षेप आवरण. मग त्यापैकी मल कशाने जातो? कशाने जातो? अहो शुद्ध कर्मकांडाने. शुद्ध कर्मानं आचरण केलं लक्षात आलं की मल जातो. विक्षेप कशाने जातो? उपासना. ध्यान धारणा इत्यादी साधनाने नामस्मरण येते आपला विक्षेप दोष कमी आणि आवरण दोष घडण्यासाठी ज्ञान. मग त्यासाठी साधक आणि विवेक, वैराग्य, समाधी षटक, अनुभव, शम, दम, उपरम, श्रद्धा, समाधान हे समाधी षटक आहे. हे सगळं त्या साधकाकडे असलं पाहिजे. आणि असा साधक तो ते संपन्न अधिकारी असेल तर ज्ञान ऐकायच्या लायकीचा होतो. तेव्हा त्यानं गुरुकडे जावं. का म्हणे आईच्या साधनी जोर आहे. का म्हणे आईच्या अभंग साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेची जी नावे, भोजन करावे परमित, एकांती लोकांती स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या दान करू नये. तो का म्हणे आईच्या साधने. हा तुला वाटलं मधलं चरण का संघ सज्जनाचा गाद्यात नाही. हा ते मानायचं नाही. एवढी कर गाद्यात नाही तर ते मानायचं नाही चरण. ते मालिकेत येते चरण. पण गात्यात नाही. जेवढी कर गात्यात नाही का ते मान्य नाही वाटतं सांभाळायला. ते आहे तिथं मालिकेमध्ये संघ सज्जनाचा, उच्चारणाचा, घोष कीर्तनाचा हे नाहीच गात्या. म्हणून ते आम्ही घेत नाही. तो का म्हणे आईच्या साधनी जोर आहे तो ती ज्ञानाला आहे गुरु कृपा. म्हणून तुम्हाला नामस्मरण इतकं महत्वाचं आहे. या नामस्मरणाने एवढ्या मोठ्या बोधावर माणूस जातो, मोठा अधिकारी होतो. म्हणून हरि उच्चारणे मंत्र हा आणि पळे भूत बाधा. त्याचं ध्येय वाचलं की भूत बाधा पडून जाते. महाराज ज्यावेळेस साधन चतुर्थ संपन्न साधक होईल त्याच वेळेस या उदायला वाटते पण या पंचमा होतायला आता आपलं सरलं नाही हो. आपलं बिराडीतून हलवावं लागतं. तेव्हाच ते हलवायला लागतात. पण फक्त वाट पाहतात तत्वमसी महावाक्य ऐकले ते तू आणि ते तू आहेस चित्तात पक्क बसलं की भूत गेलेच. भूत पुन्हा राहतच नाहीत ते. हो निघून जातात भूत. पळे भूत बाधा भेणे भय याचे काय काय पाठात भेद भेण्याचे येते किंवा भय याचे असं काही थोडा पाठात खाली पाठात थोडा भेद. पण इथं तसं नाहीये. पळे भूत बाधा भेण्याचे असं या आणि साखरे संग्रहालयाचा गाथा आहे. आणि साखरे संग्रहालयाचा असल्यामुळे आम्ही प्रमाणभूत मानतो. आम्हाला साखरेच आवडत आहे. जर चुकी एखादी असेल कुठली अक्षरात प्रिंटचा दोष असू शकतो. पण दादा चुकले नाही. दादा चुकणार मी नाही. दादा मला साखरे चुकायचं की नाही ते विद्वान होऊन गेले ते चुकणार नाही. एखादा दोष जर कोणी झाला असेल अक्षरात तर या खेळे लावणारे आपण झाला असेल. पहिल्या काळात खेळे लावणारे होते ना. आता खेळे नाहीत. आता बट नाही काही. पण बटन तरी दाबतात आलं पाहिजे किंवा खेळा लावला काय बटन दाबला काय ते मोबाईल चुकलं तर बटन दाबायचं. हा सारखंच आहे हो. आकलच पाहिजे. काही करायचं असेल तर काय पाहिजे. हा मोबाईल वर जरी हिशोब करायचा असला तरी मोबाईलचं तरी बटन दाबावंच लागेल की नाही. आणि एखादं बटन हुडकलं मोबाईलला तर त्याचा माझा घोळ त्याची चेकी होईल पुढच्याची की नाही. ते हे सगळ्या गोष्टी काय लागते आपल्यालाच लागते. म्हणून आमचे वडील म्हणतो किंवा तुला सांगायलो वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यावर वजाबाकी चुकली का बरोबर आहे बघायचं असलं तर पुन्हा आणखीन आकडा मिसळायचा आणि वरला आकडा बरोबर आला की मग बरोबर आपली म्हणजे अशा खात्र्या केल्याशिवाय पुढे जायचं नाही. नाही तर फसून बसतोय माणूसच्याकडे. डबल गुणाकार भागाकार जुन्या माणसे केले होते सांगितले. आता काय येते मास बाहेर भागाकार येतच नाही. आता त्या पोरा तुला येतं काय येत नाही हो. हे सूर्यातला कर म्हणावर त्याला भागाकार करतो. मोबाईल तो पण नाही.
तिथं कोणी नाही का ते आंबे आम्ही तरच केला का नाही नाही लेकर आले नाही कोण म्हणे लेकरांचं आम्ही सगळे खाऊन टाकले तुम्हाला रस काय खाऊचे नेमकी खरं आहे थोडी डाग लागलेली बाजूला ठेवली मग तेच आणले काय केले डाग लागलेली बाजूला परत आला बा लेकरू आणि परत लेकरू या आणि पुन्हा इथं आल्या माहिनं तुम्हाला काय वा मोठा डाकू बनतोय पण त्या बाईला अक्कल पाहिजे इथंच छाक आणला लांब आणणार नेऊन टाक तर असं म्हणलं की लेकरू नीट बनतो त्याच्या जीवनाचं कल्याण होऊन जात नाहीतर 30 सवय लागते त्या बनण्यात मरेपर्यंत माझा आम्ही चोरले तू जेव्हा तू चोरतो उद्या वाजतो चोरली लोक ते सोने चोरली आणि तिला नरकाला जावं लागते कोणाला तरी तर माझी जबाबदार आहे पहिला गुरु कोण आहे असे लेकर मनपणा करून राहिला माहिती ठोकले पाहिजे बघा आमच्या कबीरदास महाराजांच्या बघा कबीर महाराजांच्या कमाल भक्तानं कमाल निष्काम होता विचार आणि यात्रेला गेला तीर्थयात्रेला तीर्थयात्रेला गेला आम्ही तीर्थयात्रेतून येता येता सावकाराला गेले मुक्काम पडे सावकार उदार होते असे उदार होते की साधू संतांची सेवा करणारे जेऊ खाऊ घातलं झोपायला जरा आसन व्यवस्थित आणि यांचं भजन पूजन ऐकलं सावकाराचं मन प्रफुल्लित काय महात्मा आणि बळ सावकारानं काही सोडून त्यांना नक्कोच म्हणाले आमच्या दादाला पटत नाही दादा कोणाचं काही घेत नाहीत आतापर्यंत दादानं गटा लावून घेतला नाही 1 रुपया आणि कोणाचा आणला नाही आमच्या बापानं आणि तुम्ही मला हे सोनं नका देऊ म्हणजे वडिलांना पटत नाहीये आणि मी कधी आता पस्तूर घेतला नाही नाही बा एवढं आमचं आम्हाला एवढं कृतार्थ करा एवढं सार्थ करा बाबा एवढं आमचं धर्म करायला लागू द्या तुमच्यासारख्या संतांना नाही तर कोणाला द्यायचं असं म्हणून सावकारांना बळच पकडा हे लोक उतारा बेकार असते बळ करू नये हो बळ करू नये महाराज चांगलं नसतं बळ करणं पण हे राखण्यासारख्याला उदा काय आहे का एवढंच करायचं असते विचार मला म्हणले होते दाखले अवघड वाकडं बोट दाखले मला आवडतं स्वतः केलता ना नाही तुमच्या गावाच्या पुरीला लुगडे बामणाला साड्या महाराजाला कपडे केलते ना हे लागणे म्हणून माझ्याकडे आलते मला म्हणजे तुम्हाला हे घ्या वाटायला पुन्हा एक मुली घ्या वाटायची आणि घोड्या बसून दळून काढा वाटायला असं म्हणजे मला सत्याला लगच आगोच मी नाही करणार नाही बाबा नाही बात बोलायची बघ घोटाळ्याला पाय कोण नाही आणि पुन्हा महाराज वाटू झाला म्हणून हेच पुन्हा बोंब म्हणणार महाराज घ्यायला येतात म्हणणार कोण हेच वाटोळा करणार हेच आणि पुन्हा हसणार मी असे लोक असते आता परवाशी मला येतं ही तू धोंडी जेवण आणतो करायला बारकीला उद्या आता आमच्या डब्यावर येईल रोज आम्हाला यायले हे तर धोंडी जेवण 3 वर्षाला आम्हाला काय कामाचं सांगा बरं तुम्ही मी म्हणलं रात्री 2 किलो फोनवर मी आमचे डबेवाले आम्हाला 4 धोंडे रोज आणायले पिठलं भाकर मी भाकर खातो रोज भाकर म्हणलं की भाकरीचा काय कोणता काय धोंडी जेवण ते घेऊ आणि त्या मावल्या बिचाऱ्या आमच्या हक्काच्या रोजच्या करणाऱ्या त्या करायला आम्हाला डबा तुमचा इतर धोंडी जेवण आणून त्याचा डबा वापर झालाय कोणी शिकलं आम्हाला इकडं फिसकायचं म्हणजे आणि उद्या थोडा तुमच्या इकडं फिस केला ती आई बाई आमची गेली पुन्हा तू हो कबीर महाराज बोलले कुठं कुठं गेला कोण्या गावाला यायच्या त्रास होत काली बाबा वाटत म्हणजे पलीकडे मुक्काम गावाला एक लई सावकार श्रीमंत माझी लई व्यवस्था त्यांचा आम्ही केली असं तिथं आणि घ्या गेले ते तळपायच्या होट म्हणले माझ्या घरी थांबायचं नाही बाकी कलंक लावलास मला तोंड दाखवू नको तिकडे जीव दे तुझा माझा संबंध नाही आता तू माझा लेकरू नाही तू तुझा बाप नाही पोट मोड खा गरम झाले मला तुझं कमाल भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं चुकलं बाबा
मी म्हणूच लागलो सावकाराला हात पाय लागलो, पण ऐकायला नाही म्हणले की काय करावं, ऐकायला नाही, जीव द्या खाई होता, ऐकत नाही. असं बोलले, उठला परत त्याच्या पाया पडला सावकाराला. अरे महाराज, तुला माझ्या की आपल्या बाबांना मला घरी नाही येऊ हे तुमचे पैसे तुम्ही महाराज. असं वागणं पोराला असं दाब टाकल्यावर लहानपणी असं नीट शिकवल्यावर ते मरूस तर नीट वागत नाही काय, पण आपण चोमाळतो अशा नकला केल्यावर असं जर वाटलं केलं वाईट वागलं पोरं खुश होतो आपण. चुकत आहे महाराज. आपल्याला जन्ममरण चुकवायचं जर असेल तर हे स्टँडर्ड जर नाही आपलं तयार झालं तर आपलं अंतकरण अध्यस्त काय बसेल. अंतकरण बसवायला तरी स्टँड लागते, आणि मग ते स्टँड भूताशिवाय होत नाही. पंचमहाभूताच आहे आणि अंतकरण ही पंचमहाभूताच आहे. म्हणजे भूत जर आपल्यापासून पळून गेले तर पुन्हा आपल्याला जन्मायचं काम आहे, आणि जन्मायचं काम नाही तर मरायचं काम नाही. म्हणजे आपलं जन्म मरण ऑटोमॅटिक संपतं. इतका अधिकार येतो कशानं? हरी उच्चार. मंत्र हा मंत्र म्हणजे त्याला काय हरी 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 रामकृष्ण हरी विठ्ठल की सेवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. बरोबर आहे ना? हो. त्याला मंत्र म्हणले. भगवंताचा नामस्मरण सुद्धा काय म्हणले? नुसता मंत्र. हो वा हो वा वा वा. तुला एक पाठ आहे, पाठ खूप आहे त्याला. हो पाठ खूप आहे. महाराज, भगवंताचं नामस्मरण हे मंत्र. मंत्र म्हणजे मननात तार येते ती मंत्र. मनन केल्याच्या नंतर तारून येतो, त्याचं नाव काय? मंत्र. मग भगवंताचं नामस्मरण नुसतं जिभेवर असलं पाहिजे असं नाही, ते मनात असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? आणि म्हणून तो म्हणले नाम तो सबको लिए ठाकुर और चोर जिस नाम से बोला उत्तम महाराज. हाँ आदर बंदर का कीर्तन आपली मना बरं एक बार बरं मना बरं. नाम तो सब कुछ ले होना क्या बात आता नहीं. नाम तो सब कुछ ले ठग ठाकुर और चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वो नाम कुछ और. हे नाम मग ध्रुव प्रहलाद तरले, आपण बी नाम घेतो, ठग बी घेतो, ठाकूर घेतो, चोर घेतो. त्या नामानं ध्रुव प्रहलादाचं नाव कोणतं घेतलं? याचा अर्थ तेच घेतलं. पण कसं घेतलं? मनन करून घेतलं. कसं घेतलं? मनन केलं त्या नामाचं. आणि नामाचं मनन केल्यावर नाम फळ दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून मननापासून तारून येतो, म्हणून त्याचं नाव आहे मंत्र. त्याचं नाव काय? मंत्र. असं मनन करावं नामाचं. म्हणून असं नामाचं स्मरण ज्यानं केलं तर हरी उच्चारणे काय तयार होतो? मग मंत्र. मंत्र तयार होतो. आणि मग त्यामुळं त्या घेणं भूतबाधा पळून बळे भूतबाधा घेणे किंवा भय याचे असं महत्वाचं आहे बरं. आपलं जन्म मरण संपत. चला शेवट त्या चरणात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी माझा समर्थ. ज्ञानदेव म्हणे ना. कोण म्हणे? ज्ञानदेव. मला ते ज्ञान आणि देव. तर अभंगाला ज्ञानदेव आहे. हा माऊलीचं नाव काय? मला ते निघालेलं नाव काय हो? ज्ञानोबरायांचं निघालेलं नाव काय आहे का माहिती? जन्मनाव. रास कोणती? जन्मनाव. जन्मनाव विद्याधरे. काय नाव आहे? राज माहिती तुम्ही किती नाही. निवृत्तीनाथ नामची निवृत्तीनाथ, स्वपन काका, मुक्ताबाई, ज्ञानोबराय यांची जातक सगळे मी काढली. टिपून काढली ती काय वहीवर असं व्यवस्थित. आता वही काढतो तुम्हाला. त्या लॉकडाऊन आहे का पडलं, 1 वर्षभर कीर्तन बंद होते. आता या मंदिरामुळे बंद येत.
अहो ह्या मंदिरात बंद बनवलं तरी एखाद्या महिन्याला 2 महिन्यातून 2दा तरी करावं लागायचे. आता 3 झाले की नाही महिन्यात बघ. पण त्या लॉकडाऊन मध्ये कीर्तनच नव्हतं. गाडी चक्का जाम होता. एका जागेवर गाडी उंदर मधात पकड जाते. गेली उंदराने गाड्या म्हणजे वायरिंग तोडून टाक. तर ते नाश केला. 3 महिने 4 महिने गाडी लावलेली होती एका जागेवर. मधात घर करून चांगले पिले चू 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 संसार टाकला होता. आणि मी गाडीकडे बघितलं की नाही काय मला वाटलं नाही असं करतील म्हणून. हो मग त्यावेळेस काय काम करावं. मग पद्माकरला म्हणलो होतो पद्माकर वेळ वाया झाला. तुला मी बसून पगार द्याल तुम्हाला लिहितो पैसे मी सांगतो तो लिहायची. म्हणते हा सकाळी बसायचो दुपारी 12 वाजता कूलर राहून बसायचं पाणी पुन्हा त्यानं जायचं 12ला जेवायला की लगेच 2ला एक टाइम जेवतो. 2ला यायची 2 ते 5 साडे तर लिखाण केलं म्हणतात खूप त्याला कोणती घ्यावी. गंगापूजनाला कोणता आपण घ्यावा. पुण्यतिथीला कोणती घ्यावी. चांगला श्रेष्ठ माणूस मेला असेल हरी भगवत भक्त त्याच्या मातीला म्हणजे गंगापूजनाला कोणता घ्यावा. सुवासीन मेली असेल सुवासीन मेल्यावर कोणता घ्यावा. माय मेल्यावर कोणता घ्यावा. बाप मेल्यावर हे सगळं भिन्न भिन्न आहे ना सगळं. पुन्हा वरातीला कोणता घ्यावा. घ्यायला कीर्तन करायला हो करू आम्ही हो. वरातीला करायला लग्नात करायला कीर्तन. हा एखाद्या न्यायाधीश जज जजाचे काय असू त्या जेवण मी जज झाडू मला जेवण द्यायचे लोकांना. असा जर जज म्हणला कीर्तनला बोलला आम्ही त्याच्यावर बी कीर्तन करू. जजच्यावर बी कशावर बी कीर्तन करण्याची तयारी तसाच आपण घेऊ. जावळाचा असू द्या कशाचा असू द्या कशाचा तुम्ही फार लागलात कीर्तन मी कोणता घेतो तुम्ही बघा. करा लग्न पोराचं नातूचं नाही तुमचं करा. मला ते लग्न करा मला कीर्तन ठेवा तुम्हाला कोणता घेतो बघा. महाराज त्याच्यामध्ये हे बी केलं त्या संतांचं लासनाव निवृत्तीनाथांचा लासनाव कवा जन्मले कोणाचा वेळ कोणता वार होता कोणता टाइम निवृत्तीनाथाला जन्मायला ज्ञानोबा कोणता वार जन्मवार कोणती वेळ होती ते नक्षत्र कोणतं निघालं. मग ते पण त्याच्यावर नक्षत्र एकदा निघालं की दास नाव ते निघतं. मग हे सगळं टिपून टाकलंय वहीमध्ये. विद्याधर नाव आहे त्या नावच चांगलं निघालं विद्याधर कळलं. आणि पुढे ज्ञानेश्वर नाव ठेवलं माय बाबानं. बरं ज्ञानेश्वर नाव ठेवलं किंवा ज्ञानदेव हे नाव सार्थ आहे. हे नाव कसे येत सार्थ आहे ते ओपत येत ना. आता त्याच्यावर कीर्तन करावं. जन्म ऐका तुम्ही शेके 1195 श्रावण वद्य अष्टमी रात्री 12 वाजता रोहिणी नक्षत्र गुरुवारी ज्ञानेश्वर महाराज. आता त्यांचं सगळं काढतो. रोहिणी नक्षत्र निघालं सगळं निघतो पंचांगात नाव विद्याधर अमुक 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 एकदा निघालं ते नक्षत्र निघालं त्याचं चरण सापडलं हे असं असतं. महाराज विद्याधर जन्म नाव आहे आणि ज्ञानदेव ठेव. मग ज्ञानदेव हे नाव सार्थ आहे. आपलं नाव ज्ञानदेव आहे अमुक आहे टमुक आहे. आपलं नाव हनुमान सार्थ नाही महाराज निरर्थक नाव आहे. हनुमान म्हणल्यावर डोंगर आणीत होतात बरोबर मोठमोठाले डोंगर उपटू आणीत होतात. हा आपल्या दगड तरी उचलत एवढं हा त्याला काय करायचे एवढी शक्ती का नाही. मग हनुमान नाव सार्थ नाही. आता हे अमृत नाना बिघड व्यवसाय येते महाबळ म्हणजे गोड असते. शिवाजी म्हणजे शिवाजी अहो प्रत्येक नाव आहे तो नावाला अर्थ असतो. काम नाही कोणाचं इथं माऊली तर तसं आहे.
ज्ञानदेव, अरे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी तू सर्व ज्ञानविरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेय होई निजांगे ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाग्नीने पापे जळते हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो वासुदेव ठेवतो अखंड वदनी व देतो नररूपे विष्णू अवतरला हा भगवान नदी नद वापी कूप पाहता उलक नव्हे भिन्न नवर हेची पशु म्हैसा कैतो वेदात घेन नमन कोणी सद्भावे जपता होय विज्ञान न न न ज्ञान देव काय अभंग आहे नाथांचा तर पहिल्यानं ज्ञा 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 न न न दे 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 आणि व व व असा कोवळ्या अभंग एकनाथ महाराज काय डोक्याच्या बॉच म्हण्या तुम्ही अभंग असा कळणार नाही तुम्हाला कळून घेतल्यावर कळल असा बी ज्ञान देव असा बी ज्ञान देव असा बी ज्ञान देव ना असं हे कोवणारे एकनाथ काय सुंदर अभंग भक्ती केली ते येवा लोक काय येणार लोक पण या वाटते नाही थकलंय म्हणण्यापेक्षा खूपच ते ज्ञानोबा विचार चाललाय ज्ञानदेव म्हणे आता याचाच विचार करू आपण ते पाहून एक वाद आहे दुसऱ्या याचाच विचार करू ज्ञानदेव किंवा ज्ञान अधिक देव बरोबर ज्ञानदेव काम आहे मावळा ज्ञानदेव नाव हे सार्थ आहे निरळ सार्थ आहे याचा विचार दुसऱ्या एका आपण करू तू